राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. एनडीए मध्ये येण्याआधी विलीनीकरण करा अशा सूचना भाजपनं एनसीपीला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, नंतर एनडीए मध्ये या असं भाजपनं म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक एक मंत्रिपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एनडीएमध्ये सामील व्हावं अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजपच्या सूचनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी जोर धरल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याचीही सूत्रांची माहिती मिळते. राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यावर दोन्ही पक्षाला प्रत्येकी एक एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशीही सूत्रांची माहिती आहे. पवारांची राष्ट्रवादी म्हणून एनडीएमध्ये येण्यापेक्षा विलीनीकरण करूनच एनडीएमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता असताना भाजपच्या या सूचना आहेत असंही सूत्रांकडून समजतंय. पवारांची राष्ट्रवादी भाजपातही सामील होऊ शकणार नाही असं देखील सूत्रांकडून समजतंय. समजा जर का एखादं शीतकालीन सत्र पुढे भविष्यात चालू होत असेल तर त्याच्यात पक्षाचे काही निर्णय असतात, काही कोर कमिटीच्या बैठका असतात, काही रणनीती असते, त्याच्या चर्चा असतात. या सगळ्या चर्चा करण्याकरता या सगळ्या नेत्यांना दिल्लीला हे सातत्याने जावं लागतं. आता याच्यामध्ये मंत्रिमंडळाचाच विस्तार होईल किंवा काही फेरबदल होतील, मग राज्यात होईल का, देशात होईल का, ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते आम्हालाही कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही. डायरेक्ट तो फेरबदलच आपल्याला दिसेल. त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही आणि असली कुठली चर्चा आहे असं मलाही वाटत.